सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एक पारंपरिक आणि मालवणी पदार्थ बनवणार आहोत, म्हणजेच की 7 कप्प्यांचे घावणे. तर हे घावणे थोडेसे चॅलेंजिंग आहे, बट लेट सी मी हे बनवू शकते का. तर हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कोणी कोणी ही रेसिपी ट्राय केलेली आहे. इथे मी घेतलं आहे 1 बाउल खोबरं किसलेलं. आता 1 बाउल खोबऱ्याला अर्ध बाउल मी इथे गूळ घेतलंय. त्यानंतर थोडेसे मिक्स्ड ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतलेत. थोडंसं घी लाईक 2 to 3 टीस्पून्स. इथे मी घावण्याचं पीठ घेतलंय 1 बाउल आणि थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं तेल. आता आपण स्टार्ट करूया. मी पहिलं सारण बनवून घेते, जे आपल्या 7 कप्प्यांच्या घावण्यामध्ये आपण स्टफिंग भरणार ते. तर पहिलं आपण हे थोडंसं तूप टाकूया. मला ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट करून घ्यायचे, तर त्यासाठी मी हे तूप घातलेलं आहे. तर आता इथे मी जे हे मिक्स ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ते मी हलकेसे रोस्ट करून घेते. आता हे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून झालेले आहेत. हे मी एका बाउलमध्ये काढून घेते, मग आपण सारणाची तयारी करू. मी पहिलं गूळ घालून घेते. आता हे पूर्ण गूळ मेल्ट झालं कीच मग ह्यात आपण खोबरं घालणार आहोत. गूळ मेल्ट झालेला आहे. आता ह्यात मी किसलेलं आपलं जे खोबरं आहे ते घालून घेते. हे आता मस्त प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही एकत्र, गूळ आणि खोबरं. आपण हे जे रोस्ट केलेले आल्मंड्स आहेत ना आणि ड्रायफ्रूट्स ते यात घालून घेऊया. आता मिक्स ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं घालून झालेलं आहे. ही थोडीशी वेलची पूड आहे, ती आपण सारणमध्ये घालून घेऊया. आपलं सारण इथे रेडी आहे. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया, मग आपण आपल्या घावण्याला बनवायची तयारी सुरू करू. जसं की तुम्ही बघू शकता हे सारण आता आपलं तयार आहे. आता आपण घावणे करायची तयारी सुरू करूया. तर आता घावणे बनवण्यासाठी आपल्याला फ्लेम कायम मीडियमच ठेवायची आहे, मोठ्या फ्लेमवर करू नका. सो हा तवा थोडा तापेपर्यंत आपण वेट करू आणि मग आपण सुरू करूया. तर आता थोडं मी पहिलं ऑइल ग्रीस करून घेते तव्यावर. आता आपण आपली घावण बनवून घेऊ. आता ही थोडी प्रॉपर कुक होईपर्यंत आपण 1-2 मिनिटं थांबणार आहोत. आपला जो घावना आहे तो थोडासा कुक झालेला आहे. आता आपण ही जी हाफ साइड आहे ना, एका बाजूला सारण घालून घेऊया. तुम्हाला इफ हे स्पूनने कम्फर्टेबल नसेल ना, तर तुम्ही हाताने सुद्धा प्रॉपर घालून घेऊ शकता.
एका साईडला सारण घालून घेतलंय. आता काय करायचं आहे ना, ही बाजू आपल्याला ह्याच्यावर हळूच फ्लिप करून घ्यायची. आता हा आपला एक कप्पा तयार झाला आहे. तसंच सेम दुसऱ्या कप्प्यासाठी आपल्याला आधी थोडीशी या साईडला ग्रीसिंग करून घ्यावी लागेल ऑइलची. आणि परत ह्या साईडला थोडंसं घावण्याचं पीठ टाकून घ्यायचं. आता हे सुद्धा थोडं कुक होईपर्यंत आपण थांबू 1-2 मिनिट. आणि मग हे झालं की मग आपण पुन्हा यावर सारण घालून फ्लिप करून घेऊ. तर आता आपली ही सेकंड बाजू सुद्धा तयार झालेली आहे. ह्यात सुद्धा आपण आता सेम सारण घालून घेऊया थोडंसं. सो थोडंसं रिस्की आहे, बट आता आपण ही साईड त्यावर फ्लिप करायचा प्रयत्न करूया. लेट्स सी. येस, डन. आता तिसऱ्या कप्प्यासाठी पहिलं ह्या साईडला आपण ऑइल ग्रीस करून घेऊया. डन. आता आता परत हे कुक होईपर्यंत आपण वेट करू 2 मिनिटं. सो हा थर्ड पार्ट सुद्धा कुक झालेला आहे. आता ह्यात सुद्धा आपण थोडंसं सारण टाकून घेऊया. आता ही साईड आपण त्यावर परतून घेऊया. आता पुन्हा आपण परत 4th कप्प्यासाठी ग्रीसिंग करूया. आता हे 2 मिनिटं परत कुक करत ठेवावं लागेल. झालेली आहे. आपण पुन्हा या साईडवर सारण घालून घेऊया. हे ॲक्च्युली ना स्पूनने टाकणं टफ आहे थोडं, सो मी रेकमेंड करेन की हातानेच टाका, ते बेटर पडेल. आता हे ह्यावर पलटायचं आहे. लेट्स ट्राय. डन. आता आपण आपल्या 5व्या कप्प्यासाठी ग्रीसिंग करून घेऊ. आता हे सुद्धा कुक होईपर्यंत आपण 1-2 मिनिटं वेट करूया. तर आता आपला हा 5वा कप्पा सुद्धा रेडी झालेला आहे. आपण ह्यात सुद्धा सेम त्याच प्रोसेसने सारण घालून घेणार आहोत. आता आपला हा 7वा आणि लास्टचा कप्पा आपण फिल करून घेऊया.
आता आपला हा लास्ट कप्पा झालेला, आपण टर्न करून घेऊया. सावकाश सावकाश. डन. सो आता आपला हा 7 कप्प्यांचा घावना तयार झालेला आहे. सो आपले हे 7 कप्प्यांचे घावणे रेडी झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. दॅट्स इट. बाय बाय.